महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेअंतर्गत 50 ज्येष्ठांची एक दिवसीय मोफत सहल। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, धुळे आणि जोगाई माता सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी एका विशेष आंतर जिल्हा सहलीचे आयोजन करण्यात आले। गुरुशिष्य स्मारकापासून या सहलीला उत्साहात सुरुवात झाली। सहाय्यक आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत या सहलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले। या एकदिवसीय सहलीत 50 महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले असून त्यांच्यासाठी हा प्रवास अतिशय आनंददायी ठरणार आहे। ही सहल एक दिवसाची असून या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना विविध धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे। मोराणे येथील इच्छापूर्ती गणपती मंदिर, बाळद येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिरपूर शहरातील प्रसिद्ध श्री बालाजी मंदिर आणि रिक्रिएशन गार्डन, परतीचा प्रवास धुळे। या संपूर्ण प्रवासात सर्व सहभागी ज्येष्ठ नागरिकांसाठी चहापाणी आणि जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे। सहलीच्या आयोजनासोबतच जोगाई माता सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक मंडळ या संस्थेमार्फत समाजात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जातात। यामध्ये प्रामुख्याने आरोग्य शिबिर, जनजागृती कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, ज्येष्ठांसाठी बैठी खेळ, जाणीव जागृती शिबिर, तज्ज्ञ मार्गदर्शन, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य आणि शपथ कार्यक्रम आदी स्तुत्य उपक्रमांचा समावेश आहे। या सहलीच्या शुभारंभ प्रसंगी जोगाई ग्रुपचे अध्यक्ष योगेश पाटील आणि सचिव सौ. आशाताई योगेश पाटील यांच्यासह समाज कल्याण कार्यालयातील कल्पेश खैरनार उपस्थित होते। तसेच याप्रसंगी कैलास आधार चौधरी, रवींद्र जयराम चौधरी, किरण श्रीराम बागुल, अनिल अहिरराव, नितीन मोतीलाल चौधरी, प्रमोद महादू चौधरी, राजेंद्र नथू चौधरी, सुरेश वामन चौधरी, मुकेश नवल चौधरी, राजेंद्र भाईदास चौधरी, मनोज मधुकर चौधरी, राजेंद्र माधवराव बागुल, राजेंद्र भटू चौधरी, किशोर पुंडलिक चौधरी, चंद्रकांत चौधरी, श्रीराम चौधरी, श्याम रामदास चौधरी, नटराज बाबूलाल चौधरी, राजेंद्र गणपत चौधरी आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक न्याय विकास विभाग आणि आई जोगाई माता सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेण्यात येतात। ज्येष्ठ नागरिकांसाठी नुकतंच एक मोठं आरोग्य शिबिर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले आणि आज दिनांक 30 रोजी आंतरजिल्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी सहलीचं आयोजन करण्यात आलेले आहे। गुरुशिष्य स्मारकापासून संताजी महाराज आणि तुकाराम महाराज यांना अभिवादन करून आज या सहलीची सुरुवात झाली। सुरुवातीला इच्छापूर्ती गणपती मंदिर सांजोरी या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे बाळद येथील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, शिरपूर येथे बालाजी महाराजांचं दर्शन, त्याचबरोबर रिक्रिएशन पार्क अशी संपूर्ण दिवसभराची आजची ही सहल ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन्ही संस्था विद्यमाने जोगाई माता सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष योगेश दादा पाटील, सचिव सौ आशाताई पाटील, तसेच त्यांचे सहकारी कैलास गोड चौधरी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज ही सहल या ठिकाणी सुरुवात होत आहे। या सहलीसाठी आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आम्ही योगेश दादा पाटील आणि आशाताई पाटील यांच्या वतीने आभार मानतो।